निरोगी राहण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स. 1. दिवसातून 1 वेळा दह्याचे पाणी प्या. दह्याचे पाणी यकृत स्वच्छ करण्याचे काम करते. 2. पेरू खाल्ल्याने आळस आणि डिप्रेशन कमी होते. 3. स्वतःला थोडे सामाजिक बनवा. लोकांना भेटा, त्यांच्याशी बोला. त्यामुळे तुमच्या नात्यात प्रेम आणि आपुलकी निर्माण होईल. तुम्ही लोकांपासून अलिप्त राहिल्यामुळे तुमच्या मानसिक आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होईल. 4. पोटाशी संबंधित कोणताही आजार असेल तर आहारामध्ये मसूर डाळीचे प्रमाण वाढवा. हा उपाय करूनही फरक पडत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. 5. सनस्क्रीन फक्त उन्हाळ्यातच वापरायची नसते तर पावसाळा आणि हिवाळ्यातही वापरायची असते. सनस्क्रीन सूर्याच्या अतिनील किरणांपासून तुमच्या त्वचेचे संरक्षण करते, त्यामुळे टॅनिंगचा धोका कमी होतो. 6. आल्याचा रस प्यायल्याने शरीरात जमा झालेले रक्त सुरळीत वाहू लागते. 7. रोज केस धुतल्यामुळे केस गळतीची समस्या निर्माण होते. 8. भात फ्रीजमध्ये ठेवून जास्त दिवस खाऊ नये, त्यामुळे पोट खराब होऊन इतरही आजार होऊ शकतात. 9. पाण्याच्या कमतरतेमुळे ओठ काळे पडतात, त्यामुळे पाणी जास्तीत जास्त पिण्याचा प्रयत्न करा. 10. भात जास्त खाल्ल्याने मधुमेह होतो. 11. कोल्ड्रिंक्सऐवजी फळांचा ताजा ज्यूस, ताक, लस्सी, आंब्याचा रस, दही, उसाचा रस प्या, त्यामुळे शरीराला पोषक तत्वांची कमतरता भासणार नाही. 12. जर तुमच्या हातपाय खूप काळे पडत असतील तर बेसन आणि हळद मिक्स करून तुमच्या हातापायांना लावा, त्यामुळे टॅनिंग निघून जाईल. 13. रात्रीचे जेवण खूप उशिरा करू नका. 14. रात्रीचे जेवण झाल्यानंतर लगेच झोपू नका. जेवण झाल्यानंतर थोडी शतपावली करा. शतपावली केल्याने अन्न सहज पचते आणि वजनही नियंत्रित राहते. 15. जास्त चहा प्यायल्याने दात आणि हिरड्यांवर त्याचे वाईट परिणाम दिसून येतात. 16. जर घरामध्ये खूप उंदीर झाले असतील तर घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये कापूर ठेवा. हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आणि तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की एकदा सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद.